सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलाच दणका दिलाय। पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बाल विकास खात्याचं 6300 कोटींचं आहार कंत्राट हे सर्वोच्च न्यायालयाकडून आता रद्द करण्यात आलंय। 2016 मध्ये कंत्राट देण्यात आलं होतं। अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठा करण्यासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं। मात्र कंत्राट देताना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत देवेंद्र फडणवीस सरकारसमोरच्या अडचणी आता चांगल्याच वाढण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिवसेनेला विरोध करण्यासाठी, त्यांचा पराभव करण्यासाठी आणि ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विषयी त्यात बदल करण्याची भूमिका घेतलेली आहे, अशा लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। भर सभेत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी चांगलंच छापलंय। गेवराईत महामार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता, त्यावेळी पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहताच गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आमदार लक्ष्मण पवार यांना विधानसभेचा उमेदवार जाहीर करा अशा घोषणा ते देत होते। एवढे वेळे लोक जगात कुठे सापडले नाही। तुम्ही लोक मला एवढे वेळे लोक जगात कुठे सापडले नाही।